सांगली सातारा स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी 8 वाजता तरुण भारत स्टेडियमवरील हॉलमध्ये होणार आहे। ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी झाली होती। एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत अखेरच्या क्षणी चुरस निर्माण झाली होती। त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं असून महायुती अभेद्य की सुरुंग याचा फैसला होणार आहे। सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून धैर्यशील कदम आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अभयसिंह जगताप तर अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ निवडणूक रिंगणात होते। ही निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच झाली होती। या निवडणुकीसाठी 895 मतदारांपैकी 894 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता। मतमोजणी सोमवारी सकाळी 8 वाजता तरुण भारत स्टेडियमवर होणार आहे। मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असून एकूण 5 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे। प्रत्येक टेबलसाठी एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच 2 मतमोजणी पर्यवेक्षक व 2 मतमोजणी सहाय्यक आणि 2 शिपाई कर्मचारी हे राखीव ठेवण्यात आलेत। याशिवाय रांग अधिकारी, हौद अधिकारी आणि टॅब्युलेशन पथकाचीही नियुक्ती करण्यात आली आहे। पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे। महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची भाजपवर नाराजी होती। अखेरच्या क्षणी ही नाराजी दूर करण्यात भाजप नेत्यांना यश आलं होतं, पण मतदानातून नाराजी दूर झाली का हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे। त्यामुळे मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान मतमोजणीची रंगीत तालीम रविवारी निवडणूक निरीक्षक डॉक्टर अमित सैनी यांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्याचा बारकाईने आढावा घेऊन निवडणूक यंत्रणेची सज्जता तपासण्यात आली आहे। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर स्नेहल कणीचे आणि नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी शिवाजी जगताप आदी जण उपस्थित होते।